नमस्कार मित्रांनो, केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 8व्या वेतन आयोगाबाबतची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. नवीन बेसिक पगार किती वाढणार याची गणिते प्रत्येक जण मांडत आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, केवळ बेसिक पगारच नाही तर तुमचा HRA म्हणजे घरभाडे भत्ता सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. विशेषतः महानगरांमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या खिशात दरमहा हजारो रुपयांची अतिरिक्त भर पडणार आहे. हे संपूर्ण गणित नक्की कसे आहे, चला अत्यंत सोप्या भाषेत समजून घेऊया. HRA आणि फिटमॅन फॅक्टरचे महत्त्वाचे गणित पहा मित्रांनो. सर्वात आधी हे समजून घ्या की HRA थेट तुमच्या बेसिक पगारावर अवलंबून असते. सध्या शहरांच्या श्रेणीनुसार पुढील प्रमाणे HRA दिला जातो. X श्रेणीमध्ये 30%, Y श्रेणीतील शहरे 20% आणि Z श्रेणीतील शहरे 10%. भविष्यात ही टक्केवारी अशीच राहिली तरीही फिटमॅन फॅक्टरमुळे बेसिक पगार वाढणार असल्यामुळे तुमचा HRA आपोआपच वाढणार आहे. प्रसिद्ध आर्थिक तज्ज्ञ आणि बँक बझारचे CEO अदिल शेट्टी यांच्या मते कर्मचाऱ्यांनी फक्त मूळ पगाराचा विचार न करता HRA आणि इतर भत्त्यांचे एकत्रित गणित समजून घेणे गरजेचे आहे. चला तर मग वेगवेगळ्या फिटमॅन फॅक्टरनुसार पगारात आणि HRA मध्ये कसा फरक पडेल थेट आकड्यांमध्ये पाहूया. लेवल 1 कर्मचाऱ्यांचे गणित. बेसिक पगार 18,000 रुपये. इथं आपण फिटमॅन फॅक्टर संभाव्य बेसिक पगाराने शहरातील संभाव्य HRA दिलेला आहे. पहा, फिटमॅन फॅक्टर 2 तर संभाव्य बेसिक पगार 36,000 आणि शहरातील संभाव्य HRA 10,800. 2.28 फिटमॅन फॅक्टर संभाव्य बेसिक पगार 41,040 रुपये, HRA 12,310 रुपये. फिटमॅन फॅक्टर 2.57 संभाव्य बेसिक पगार 46,260 रुपये आणि HRA 13,880 याप्रमाणे राहणार आहे. जसे तुम्ही पाहिले, फिटमॅन फॅक्टर जितका जास्त तितकाच तुमचा घरभाडे भत्ताही वाढत जाणार आहे. आता आपण पाहूया मोठे अधिकाऱ्यांचे म्हणजे लेवल 10चे गणित. लेवल 10चे गणित पुढील प्रमाणे इथं आपण दाखवत आहोत. 2 फिटमॅन फॅक्टर संभाव्य बेसिक पगार 1.12 लाख रुपये आणि शहरातील संभाव्य HRA 33,660 रुपये. 2.28 फिटमॅन फॅक्टर संभाव्य बेसिक पगार 1.28 लाख रुपये आणि शहरातील HRA 38,370 रुपये. 2.57% फिटमॅन फॅक्टर जर घेतला तर 1.44 लाख हा संभाव्य बेसिक पगार असेल आणि शहरातील संभाव्य HRA हा 43,250 रुपये याप्रमाणे असेल. म्हणजेच फिटमॅन फॅक्टर 2.57 लागू झाला तर लेवल 10च्या कर्मचाऱ्यांना थेट 43,000 रुपयापेक्षा जास्त केवळ HRA मिळू शकतो. मित्रांनो, कर्मचारी संघटनांकडून सध्या 2.57 फिटमॅन फॅक्टरची मागणी केली जात आहे. मात्र सरकारने अजूनही यावर कोणताही अंतिम निर्णय घेतला नाही. सध्या चर्चा 2 ते 2.57च्या दरम्यानच्या पर्यायावर सुरू आहे. त्यामुळे 8व्या वेतन आयोगाचा अंतिम अहवाल आल्यानंतरच यावर शिक्कामोर्तब होईल. या व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर सरकारी कर्मचारी मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.